हरे नमः गुरुभ्यो नमः। हरे नारायणं निखिल पूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतमशेषसमस्तदोषम् अपेतसमस्तदोषम् प्राण्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमेशम्। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरे नेयक संस्थम गायत्रीष्टिक अनुष्टुप बृहती पंक्ती वगैरे इत्यादी छंदांचे स्वरूप सांगितले. हम्म. अनुष्टुवंच चूर्यमाणं पुनः पुनः वदन्तं परमेश्वरं ददृशुश्च. मेघ संस्थम हे व्हायचं इथे. हो, हे व्हायचंय. हो. मेघ संस्थम हंसरूपं तं विष्णुं परमेश्वरं विरिञ्चि शिवपूर्वेभ्यो नृसिंहानुष्टुभं परम् उच्चारयन्तमर्थांश्च चाचक्षाणं समन्ततः. मेघामध्ये राहणारं हंस परमात्म्याचं रूप आहे. हंसरूपी परमात्म्याचं ते रूप विरिंची शिवपूर्वेभ्य, विरिंची शिव ब्रह्मदेव रुद्रदेव इत्यादी नृसिंह अनुष्टुभम परम. त्या नृसिंह रूपा परमात्म्याचं उपासना केलं, मग त्याला दुसरा अजून एक अनुष्टुप उच्चारण करायला मिळालं. उच्चारयन्तमर्थांश्च व्याचक्षाणं समन्ततः. त्या दुसऱ्या अनुष्टुभ छंदाचे जे आहे की नाही, उच्चारण करत असताना आणि त्याच्याबद्दलचा महिमा सांगत असताना सदृश मुनयो दिव्या सगळ्या मुनी लोकांनी दिव्य असणाऱ्या आचार्यांना पाहिलं. जे आचार्य ब्रह्मा आणि शर्व ह्या दोघांच्या पेक्षाही श्रेष्ठ होते. आचार्य म्हणजे व्याख्यान सांगणारे. एवं वायुं च ददृशुः. या रीतीने वायुरूपी परमात्म्याला, वायू नामक परमात्म्याला पाहिले आणि त्या वायुदेवांना देखील पाहिले. तत्र हंसस्वरूपिण, हंसस्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला पाहिले, त्यालाच वायू म्हणतात. रुद्र इत्यादिकांना उच्चारण करून सांगत असणाऱ्या वायुदेवांना शिवादिभ्यो व्याहरंतम तामेव अनुष्टुभं परम. अनुष्टुपरूपी नृसिंह परमात्म्याची महिमा शिवादिकांना सांगत असलेल्या वायूला देखील पाहिलं. वागाख्यायाम अनुष्टुभ, वाग्देवी म्हणजे आहे की नाही, तिच्यामध्ये देखील अनुष्टुभ, अनुष्टुभ नावाचा छंद. उच्चार्यमाणायाम ही वाक शब्द वाच्या असणारी जी सरस्वती भारती देवी आहे ना, अनुष्टुप छंदाचं उच्चारण करत असताना मुनयो विष्णू तदशु, त्या ठिकाणी मुनी सगळ्या ऋषिगणांना विष्णू परमात्म्याचं दर्शन झालं. तिथं नृसिंह परमात्म्याचं झालं, तर त्यानंतर हंस नामक परमात्म्याचं झालं, नंतर वायुदेवाचं झालं. आता वाघरूपी असणाऱ्या म्हणजे भारती देवीच्या ठिकाण, म्हणजे भारती देवीच्या द्वारे जे काही अनुष्ठुप छंद उच्चारण केला जात होता, त्या उच्चारण करत असणाऱ्या अनुष्ठुप छंदापासून मुनी लोकांनी विष्णू परमात्म्याला पाहिलं. आता ब्रह्मादेव विष्णू सकाशात म्हणून ब्रह्मादी इत्यादी सगळे देवता देखील विष्णू सकाशात अनुष्ठुभार्थम सर्वदा शृण्वन्ति. विष्णू परमात्म्याच्याकडून त्या अनुष्ठुभाचा अर्थ जे आहे की नाही, अनुष्ठुभ छंदाचा अर्थ सर्वदा शृण्वन्ति, सारखं ऐकत असतात. न्याय ते आता अनुष्टुवेव म्हणून त्याला अनुष्टुप. अनु म्हणजे एक झाल्यानंतर एक, एक झाल्यानंतर एक, स्तुती करणे, स्तुतींचा अर्थ. एक स्तुती झाल्यानंतर दुसऱ्या स्तुतींचा अर्थ, अशा याला अनुष्टुप. स्तुप म्हणजे स्तुती. स्तुप प्रस्तावे, प्रस्तावे म्हणजे प्रशंसा करणे. छंदसाम वरेतिच, म्हणून सगळ्या छंदामध्ये श्रेष्ठ असणारा अनुष्टुप छंद आहे. उत्तम भवती.
म्हणून जास्त करून अनुष्टुप छंद सगळीकडे पुराणामध्ये वगैरे इत्यादिकामध्ये वापरला जात असतो. ते वाग्देवीने पाहिलेलं स्वरूप आहे तर परमात्मा विष्णू परमात्माचं स्वरूप. म्हणून वाघाख्यायाम अनुष्टुप उच्चार्यमाणायाम ही मुनयो विष्णू ददृशु. विष्णू परमात्म्याला वाग्देवीने जे काही अनुष्टुप छंदाने पाहिलेलं विष्णू परमात्मा स्वरूप आहे तेच सगळ्या ऋषिगणांनी, सनकाधिकांनी, देवाधिकांनी, ब्रह्मादिकांनी सगळ्यांनी वापरलेलं आहे. म्हणून अनुष्टुप छंद जास्त करून सगळीकडे श्रेष्ठ म्हणून मानला जात आहे आणि जास्त वापरला जात असतो. तर हेश्वरो यशस्वी कल्याण की कीर्तिर्भविता भवितो ईश्वरो तू. स हा ईश्वर हा तो हा ईश्वर यशस्वी कीर्तिदायक कल्याणकरी कल्याण कीर्तिर्भवितो. हम्म? कल्याण देणारा आणि कीर्ती देखील मिळवून देणारा भवितो ईश्वरो. असा देणारा ईश्वर आहे, नियामक आहे. पुरा आयुषा प्रयतो रीतीह स्माह. म्हणून आयुष्याच्या पूर्वी म्हणजे आयुष्य सुरू व्हायच्या आधी प्रयित हा म्हणजे काय, वापरला जाणारा. इतिहास स्माह म्हणून सांगितलं. म्हणजे आयुष्य सुरू होण्याच्या आधी पहिला प्रसंग कोणता वापरला जातो तर अनुष्ठुप छंद वापरला जातो म्हणून सांगितलं. इति इतिह खरं सांगायचं असं सांगितलं. अनुष्टवांग सहस्रम तु यशंसीतात एव तु. म्हणून जो कोणी अनुष्टुप छंद 1000 अनुष्टुप छंद वापरतो प्रशंसा करतो. एव तु भवितुम त्या ईश्वर सस्यात भावो न जाने. भवितुम म्हणजे भक्ती करण्यासाठी योग्य असणारा ईश्वर कोण आहे तर तो विष्णू परमात्मा आहे. म्हणून अनुष्टुप छंदाने 1000 अनुष्टुप छंदाने परमात्म्याची उपासना केली तर तो विष्णू परमात्मा प्रसन्न होतो. ईश्वर प्रसन्न होतो आणि मुक्तीर्ण जाणतात. त्यामध्ये भाव शब्दाचा अर्थ काय, मुक्ती. भाव म्हणजे भक्ती. भवितुमच्या ईश्वर हा म्हणजे भक्ती करण्यासाठी योग्य असणारा ईश्वर परमात्म्याची उपासना करण्यासाठी त्या परमात्म्याचं दर्शन त्याला होतं आणि ते दर्शन झाल्याशिवाय मुक्ती नाही. मुक्ती न जाणण्याचा त्या भावाशिवाय मुक्ती नाही. भक्त्या प्रसन्न हा भक्तीने प्रसन्न झालेला परमात्मा मुक्ती देतो. यशस्वी प्रसिद्ध स्यात्. आणि जो कोणी असे 1000 रोज अनुष्ठुप छंद म्हणून त्या अनुष्ठुप छंदाच्या द्वारे परमात्म्याची स्तुती करतो की नाही तो कीर्तिमान होतो आणि प्रसिद्ध होतो. यशस्वी म्हणजे कीर्तिमान. कीर्ती शब्दाचा अर्थ प्रसिद्धी. शुभ कीर्तिष्ठ सर्वदा. आणि ती कीर्ती कसली आहे, काहीतरी त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी नसता दुसरं वाईट गोष्टी म्हणून समजू नका. चांगल्या गोष्टीचीच कीर्ती प्रशंसा केली जाते त्याची. स्वच्छंद मृत्यूता स्यात्. आणि त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे मृत्यू प्राप्त होतो. तस्य इत्याह ऐतरेय. ऐतरेय ब्राह्मणामध्ये ही गोष्ट सांगितली आहे. जो कोणी अनुष्ठुप छंदाचे 1000 छंद वापरून त्याच्याद्वारे परमात्म्याची प्रशंसा करतो तर तो त्या परमात्म्याच्या अनुग्रहाला प्राप्त होतो आणि मुक्ती मिळू शकते. आणि त्याला देखील कीर्ती प्राप्त होती आणि ती देखील कीर्ती प्रसिद्धी कशी असते तर शुभ कीर्ती. चांगले काम केलेले ते सगळे लोक वर्णन करतात आणि त्याला नंतर मग शेवटी स्वच्छंद मृत्यू प्राप्त होतो. म्हणून ऐतरेय ब्राह्मणामध्ये सांगितलं आहे असा अभिप्राय. प्रयितो ही म्हणून प्रयित शब्दाचा अर्थ मृत्यू झाल्यानंतर, तो मृत्यू प्राप्त करून घेतल्यानंतर. आयुष्य प्रयितो म्हणजे काय, जेवढं आयुष्य आपल्याला जगायचंय तितके दिवस राहतो आणि जर आता सोडावं असं वाटलं की मग त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला मरण येतं असा अर्थ. अकृत्नो येष आत्मा यद्वागभिः प्राणेन मनसेष्यमानः प्राणेन मनसा इष्यमानः वाचा न अनुभवति.
अकृत्सना, अकृत्सना म्हणजे पूर्णपणे न समजता थोडं, कृत्सना म्हणजे संपूर्ण, अकृत्सना म्हणजे स्वल्प अल्प थोडं. हेच आत्मा, हा परमात्मा. हं? थोडा परमात्म्याच्या बद्दल थोडा बहुत समजून घेतलं तरी देखील हा परमात्मा यात वाघ आपी प्राणेन, वाघ देवतेच्या बरोबर प्राणाला देखील मनामध्ये ठेवून घेऊन, म्हणजे मुख्य प्राणाला देखील मनात ठेवून घेऊन, वाणी देवाच्या मुळे अनुष्टुप छंद आणि प्राणाला मनामध्ये ठेवून घेऊन मनसा शमानो, मनाच्या द्वारे प्रयत्न करायला लागतो. वाचा नानुभवती, वाणीने त्या अनुभवामध्ये येऊ शकत नाही अशा गोष्टी त्याला अनुभवामध्ये येतात. प्राणवायूंना, वायुदेवाला बरोबर घेऊन वाघ देवतेच्या अनुग्रहाने सगळे अनुष्टुप इत्यादी छंद वापरून परमात्म्याची प्रशंसा केलं गेला असताना, ते प्रशंसा कशी मनाचा इष्टमा, मनाच्या द्वारे प्रशंसा केली असताना जे वाणीने देखील आपल्याला कळत नसतं ते मनाच्या द्वारे कळत. वाचा न अनुभवती, वाणीने अनुभवामध्ये न आलेली गोष्ट देखील त्याला परमात्मा मुख्य प्राणाच्या अनुग्रहाने प्राप्त होतो. बृहती अभिसंपादे, आणि मग त्याला बृहती छंद संपूर्ण संपादन करून घ्यायची इच्छा होती. त्यावेळेस येशवई कृत्सना, हा त्यावेळेस मग कृत्सनाच्या हा परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. थोडा थोडा बहुत ज्ञान झालेलं असतं ना, वाघ इंद्रियाच्या अभिमानी असणाऱ्या भारतीय देव अनुष्टुभ इत्यादी छंदाने प्राप्त होतं की नाही. तेच वायुदेवाच्या बरोबर मनाच्या द्वारे जर जाणून घेतलं, वाणीने जे गोष्टी आपल्याला अनुभवात येत नाही ते सगळे प्राणाच्या अनुग्रहाने बृहती म्हणजे बृहती सहस्रनामाच्या द्वारे संपादन करून घेतो, मिळवून घेतो. एष वै कृष्ण आत्मा यद्बृहती, संपूर्ण बृहती सहस्रनामाच्या द्वारे त्या परमात्म्याचं पूर्ण दर्शन होत सांगितलं. हे उपनिषद आहे. तर या उपनिषदावर भाष्य काय आहे? महेतरेयो भगवान तन्नित्याह रमापती, महान ऐतरेय म्हणजे कोण? भगवान. महेतरेय म्हणजे महा ऐतरेय उपनिषद म्हणून जे आहे की नाही, ते परमात्म्यानेच सांगितलं आहे, परमात्माच आहे बरं का. तर न इत्याह रमापती, परमात्मा म्हणतो मी नाही रे, परमात्मा म्हणजे दुसराच आहे असं समजू नका. महेतरेयो भगवान तर न इत्याह रमापती, महेतरेय म्हणजे भगवानच आहे. हं? असं नाही, पण भगवानच आहे असं समजावं. त्याचा अर्थ दोन नकाराचा अर्थ जाणून घ्यावा. नाना छंद प्रशंसादी प्रमाण रहितत्वत, हे पहा, माहितरे म्हणजे अनेक छंदांचे जे गायत्री अनुष्टुप बृहती पंक्ती इत्यादी जे छंद आहेत ना, त्या छंदांच्या द्वारे प्रशंसा इत्यादी करणे प्रमाणरहितत्वत, तिथं काही कोणत्याही प्रकारचे प्रमाण नाही. असं समजून राहण्यापेक्षा तिथं प्रमाण आहेत असं समजून. परिहाराय च अपूर्णम ऐतरेय मुने शृणु, हे आहे ऐतरेय मुने, जे ऐतरेय जाणणाऱ्या मुने, ते काय करावं? परमात्म्याचे हे प्रशंसा जी आहे की नाही, प्रशंसा इत्यादी ते कसं आहे? नुसतं नुसतं प्रशंसा आहे असं समजू नका, म्हणजे त्याच्यात कोणतेही गुण नाही आहेत असं समजून नुसतं प्रशंसा केली जाते असं समजून. काही लोकांची नुसती वाखाणणी केली जाते, असा आहे तो, तसा आहे तो म्हणून अशा रीतीने प्रशंसा केली जाते. नुसती प्रशंसा केली तर त्याच्याने परमात्म्याचं ज्ञान होत नसतं. परमात्म्याचं ज्ञान व्हायचं झालं तर प्रमाण रहित प्रशंसा केली तर उपयोग नाही, प्रमाणयुक्त प्रशंसा केली तर उपयोगाला. कोणते प्रमाण आहेत? आधी पहिला प्रथम वेद प्रमाण, त्यानंतर अनुमान, त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण, असे तिन्ही प्रकारचे प्रमाण जे असतात की नाही, ते प्रमाण जाणून त्या प्रमाणांच्या द्वारे प्रशंसा करणं योग्य नाही, असा त्याचा अभिप्राय. परिहाराय पूर्णम ऐतरेय, ते परिहार करणं म्हणजे ते परिहार करण्यासाठी म्हणून हे ऐतरेय म्हणे ऐक. परंतु मंत्र उदाहृत्य, तू नुसतं मंत्र उदाहरण देऊन, तस्माद एतद अवोचता, नुसतं मंत्राचे उदाहरण देऊन हे जे काही बृहती पंक्तीच्या द्वारे तुम्ही माझी प्रशंसा केली असते नाही, ती प्रशंसा
कशी आहे तस्मात दक्षाम उत्तरंते प्रिय शिष्य नुसती प्रशंसा केलेली आहे की नाही, ते प्रमाणपूर्वक जाणून घेऊन, प्रमाणपूर्वक त्याचा अर्थ जाणून घेऊन प्रशंसा केली तर फार चांगलं. तुम्हाला अत्यंत प्रिय शिष्य आहे, आवडता शिष्य आहे, याकरता तुला मी सांगतो. उपैव उमैव वाघ इथे प्रोक्ता, तिथं उमा म्हणजे वाघ अभिमानी असणारी देवता, त्या अनुष्टुप अभिमानी, ती अनुष्टुपांची, अनुष्टुप छंदाची देखील अभिमानी, म्हणून त्या उमा, ती उमादेवी इंद्रिया म्हणजे संपूर्ण रीतीने जर विचार केला तर अकृत्सना म्हणजे अल्प रीतीने जाणून घेतला असताना ती उमादेवी, पूर्ण रूपाने जाणून घेतला असताना ब्रह्मदेव, परब्रह्म म्हणजे चतुर्मुख ब्रह्मदेव. अकृत्सना असा तो नाही ब्रह्मेत्युक्ता, म्हणून तिला ब्रह्म म्हणत नाहीत, पूर्ण रीतीने नसतं कुठं ब्रह्मेत्युक्ता कथंचन, म्हणून तिला ब्रह्म म्हणून म्हणलं गेले नाही त्या उमादेवी. वागेंद्रियाभिमानिन्याम, वाघ अभिमानी, वाघ नावाचं जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाचे अभिमानी असणारी ते उमादेवी. नाही ब्रह्मवत्या क्वचित, काही काही ठिकाणी परमात्म्याचे अर्थ तिथं, परमात्मा बोधक असणारे अर्थ तिथं वर्णन केले जात नसतात, काही काही ठिकाणी केले जात असतात. म्हणून याकरता ते पूर्ण रीतीने का कुठे केलं जातं, प्राणरूपी असणाऱ्या वायुदेवाच्या द्वारे मनामध्ये राहून केलं जातं, आणि ते रुद्रामध्ये राहत असतं. मनोरूप शिवे, म्हणून त्या मनाचा अभिमानी शिव आहे. मन, मनामध्ये शिवरूपी म्हणजे शिवाच्या अभिमानी असणारा जो रुद्रदेव आहे त्याच्यामध्ये प्राणरूपाने वायुदेव राहत असतो. अभ्यासमान अनुभवे, तो तिथं बसून शिकत असल्यासारखं आहे असं समजा. वान वाचा तिथं मनुष्य वाणीने अभ्यास करावा लागतो. कुठेही वाणी न, वाणीचा वापर न करता नुसतं मनाने अभ्यास केला तर राहत नाही. अभ्यास मानव अनुभवे, मन वाचा तो न क्वचित, नुसतं वाणीने केलं तरी नाही, मनाच्या द्वारे मन लावून करावे. वाचावे तर कसे वाचावे, मन लावून वाचावे असा अर्थ. अभिमानी बृहत्यास्तु वायुरे, बृहती छंदाचे, छंदाचा अभिमानी वायुदेव. वायुदेव म्हणजे मग खप्राण. यत प्रभू तस्माद एका छंदसांशी वरिष्ठा, म्हणून याकरता सगळ्या छंदांच्या मध्ये वरिष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारे अशी कोणते, कोणता छंद तर बृहत. पूर्ण हे वायू देवानाम, सगळ्या देवांच्या मध्ये पूर्ण गुणाने ज्ञानाने युक्त असणारा वायुदेवच आहे. तस्मात ब्रह्मे ज्योतिते, म्हणून त्या वायुदेवाला ब्रह्मता प्राप्त होते. त्याला देखील वायुदेवाला देखील ब्रह्म म्हणतात. महात्म्याधिक्य दस्ते बृहती, बृहती शब्द काय आहे? बृहती, बृहती म्हणजे महात्म्याच्या रीतीने देखील श्रेष्ठ आहे. अधिकता हे श्रेष्ठता म्हणजे ह्यांच्यापेक्षा तो मोठा आहे याकरता देखील दोन्ही मुळे बृहती छंद भरलेला असतो. म्हणून बृहती छंद, या बृहती छंदाचं नाव यायचं कारण बृहती तेव नाम तत्. सोमात्मा सर्वतः शरीरैः परिवृतः, हा आत्मा परमात्मा सर्वतः शरीरैः परिवृतः, सगळीकडून शरीर लोकांनी परिवृत, परिवृत म्हणजे वेष्टित झालेला आहे, वेढला गेलेला आहे. स्वयमात्मा सर्वतः शरीरैः परिवृतः, तद यथा अयम आत्मा सर्वतः शरीरैः परिवृतः, त्याकरता हा परमात्मा तसा सगळ्या शरीराला वेढून वेष्टून राहत असतो. त्याकरता एवमेव बृहती, म्हणून त्याचप्रमाणे तसं राहतो, म्हणून बृहती छंद देखील सगळीकडून सगळ्या छंदांच्या मध्ये वेढून वेष्टून राहिले. म्हणजे सगळ्या छंदामध्ये बृहती छंद सगळीकडे व्यापून राहतो. सर्वतः छंदोऽपि परिवृतः बृहती मध्यम येषाम अंगानाम आत्मा, आणि ह्या सगळ्या बृहती सगळे छंद आहेत की नाही, त्या सगळ्या छंदांचा अंगभूत असणारे जे मध्यम अंग आहे की नाही ते बृहती. येषाम अंगानाम आत्मा, आणि त्या सगळ्या अंगांचा अवयवांचा आत्मा कोण आहे? परमात्मा. मध्यम छंदसाम बृहती, म्हणून सगळ्या छंदसामध्ये म्हणजे सगळे जितके छंद आहेत ना त्याच्यामध्ये बृहती छंद हे मध्यम आहे, मधली आहे.
सही ईश्वरे सहेश्वरो यशस्वी कल्याण कीर्तिर्भवितो ईश्वरो म्हणून तो नियमन करणारा प्रतिछंद हे सगळ्या छंदामध्ये मध्यभागी असते. त्याकरता यशस्वी, कल्याणकारी, कीर्तिमान, भवित हा म्हणजे होतात. ते अशा बृहती छंदाला जो कोणी जाणतो तो कीर्तिमान होतो, कल्याणकारक होतो. कीर्ती त्याची कीर्ती प्रसिद्धी शिवकीर्ती सगळीकडे प्रसिद्ध होती आणि त्या परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र होतो. भवितो हो ईश्वरो तू पुरा ईश्वराच्या अनुग्रहाने पहिलं आयुष्य देखील त्याला प्राप्त झालेलं असते आणि तिथून मेल्यानंतर दुसरं आयुष्य देखील प्राप्त होतो, म्हणजे दुसरा जन्म देखील कीर्तिवंत असणारा असा प्राप्त होतो. कल्याणकारी असणारा हे एकच आपला जन्म राहतो असं नाहीये. पुढे नंतर हा देह गेल्यानंतर दुसरा जो देह प्राप्त होतो तो त्या देहामध्ये देखील कीर्तिमान होतो, असा कल्याणकारी होतो. कृत्स्नो विशेष आत्मा यद्रहती हा संपूर्ण आत्मा जो आहे की नाही बृहती छंदाने युक्त असावा. तस्मात बृहतीमेवाभिसंधाने म्हणून बृहती छंदाने त्या परमात्म्याची पूजा करावी सांगितलं. सगळं सांगितलं आहे. अंगेभ्येव भूतानी आता तिथं अंग म्हणून सांगितलं ना, ते अंग काय आहे? अंगेभ्येव संभूता संभूतान्य अन्य संभूतान्य छंदांशिका सगळ्या अंगानी सगळ्या अवयवांच्या द्वारे सगळे छंद उत्पन्न झालेले आहेत. अनेक प्रकारचे छंद निन्य छंदांशी म्हणजे अनेक प्रकारचे छंद उत्पन्न झालेले. अब्जजात म्हणजे काय? पाण्यापासून उत्पन्न झालेल्यापासून हे सगळे छंद उत्पन्न झाले. अब्जजा म्हणजे कोण? ब्रह्मदेव. त्यात बृहती जाता मधल्या स्थानापासून बृहती छंद उत्पन्न झाला. तस्मात सा मध्यम उच्चते म्हणून त्या बृहती छंदाला मध्यम म्हणजे मधला भाग मधला छंद म्हणला जातो. पठ्यते न मध्ये सा पठ्यते ते न मध्ये सा म्हणून सगळ्या छंदांच्या मध्यभागी बृहती छंदाचे पठण केले जाते. बृहती छंद हे वापरला जातो, पाठ केला जातो. पठ्यते तेन मध्ये सा छंदसा प्रवरापती सगळ्या छंदांचे प्रवर म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारी ती बृहती छंद मध्यभागी वापरली जाते, पाठ केला जातो. छंदांशी अन्यान्यंगवत बाकीचे सगळे छंद म्हणजे त्या बृहती छंदाचे दुसरे दुसरे अंग आहे. मध्यवत बृहती परा मधली बृहती सर्वश्रेष्ठ असणारी याची असते, तिथे अंग असतात सगळे. त्याप्रमाणे सप्त छंद अंशी प्रतिमा याप्रमाणे 7 छंद जे आहेत की नाही 7 छंदामध्ये मधला छंद म्हणजे बृहती. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती मधला आहे. 7मध्ये मधला भाग म्हणजे चौथा. गायत्री देवतात्वच लक्ष्मी. गायत्री ही देवतात्व ज्या लक्ष्मी देवीचे देवतात्व आहे त्या ठिकाणी गायत्री छंदाच्या द्वारे जात. क्षेत्राभिधीयते तिथं गायत्री छंद रूपी लक्ष्मी देवीच्या अभिधेयता विधानामध्ये प्रार्थना केली जाते. बृहती देवता बृहती छंदाची देवता मात्र तत्र भगवान पुरुषोत्तम आहे. विष्णू परमात्माच त्या बृहती छंदाचा म्हणजे परमात्मा एकटाच म्हणजे मुख्य आहे, मुख्य वाचक. आधिक्यम छंदसाम तत्र गायत्री असतो. छंदामध्ये अधिक कशामध्ये असतात तर गायत्रीमध्ये. जास्तीत जास्त गायत्री छंदाचे श्लोक असतात. तत पुरुष को पुत्र को वायू हो त्या ठिकाणी तिचा त्या विष्णू परमात्म्याचा मुलगा जो वायू आहे तो वायू बृहती देवता होता. तो देखील त्या बृहती छंदांचे देवता होतो का? तो त्या छंदांची प्रशंसा करतो म्हणून ती देवता बृहती देवता म्हणजे वायुदेवी. तुझ्या आधिक्य योगार्थम अंगी कर्तव्य मात्र तो तत ऋग्वेदामधील अधिक प्रयोग जे आहेत की नाही बृहती छंदाचे असतात, पण तरी देखील बृहती छंद जास्त अंगीकार करून अनुष्ठुप छंद किंवा गायत्री छंद वगैरे वापरले जातात. प्रधानत्वाद बृहत्यास्तु
त्यामध्ये बृहती छंद हे प्रधान आहे. बृहत्यास्तु प्रधानत्वात सगळ्या म्हणजे कारण इकडं तीन तिकडं तीन मधला बृहती छंद. आता प्रधान कोणता छंद आहे तर बृहती. जगती आद्यम जगती आद्यम न युद्धते म्हणून बृहती छंदाच्या नंतर जगती आणि शुभ हे सगळे आहेत की नाही. जगती इत्यादी छंद पंक्ती पंक्ती जगती पंक्ती इत्यादी सगळे हे नंतर आहे. मध्यभागी असणारी तर बृहती प्रधानत्वात बृहत्या असतो म्हणून इकडचे दोन तीन तिकडचे तीन आणि त्याच्या मधला म्हणजे बृहती छंदस प्रधान असल्या कारणाने इतर छंदांना श्रेष्ठता येत नाही, प्राप्त होत नाही. संपादनात बृहत्यास्तु बृहती पंक्तीचे संपादन केले असताना त्याच्याद्वारे प्रशंसा केली असताना मुक्त भविष्य त्याला मुक्त होण्याची योग्यता येते आणि त्याच्यामुळे त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्रसिद्ध होतो, चांगला कीर्तिमान होतो. म्हणून छंदो मृत्यू गुणाधिक त्या छंदांच्या द्वारे गुणाधिक असणाऱ्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळतं. म्हणजे महिमा त्याला त्याची कळते. सगळ्या गुणांनी युक्त असणारा होतो तो. किती प्राह स्वयं विष्णू हो याप्रमाणे स्वतः विष्णू परमात्म्याने इतरा देवीचा मुलगा म्हणून जो अवतार घेतला आहे त्या विष्णू परमात्म्याने महिदास म्हणून त्याचं नाव महिदासाने सगळ्यांना कळवलं इत्यादी का सांगितलं. म्हणून बृहती छंद सगळ्या छंदसामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. इथं अन्यथा सत्यम मग ह्या बृहती छंद जरा सोडून बाकीचे जे आहेत ते कसे आहेत मग त्याच्यामध्ये सात्विकता कशी येते. इत्याहो नाना छंद असतो हा अनेक छंद आम्हाला हे छंद आवडतो हो आम्हाला तो छंद आवडतो हो म्हणाले जे काही अनेक छंदाच्या बद्दल प्रशंसा करणारे लोक आहेत ते सगळे काय म्हणतात ह्या म्हणजे बृहती छंदाला सोडून काय मग त्याचं कसं म्हण त्याच्याने काय मुक्ती होत नाही का असं विचारलं. अन्य सद्रूपमित्या हो ते परमात्म्याचं चांगलं रूपच आहे. तसा नारायण परमात्म्याचे अनेक रूप आहेत की नाही मच्छकुर्मादी तसे एक वेगवेगळे रूप आहे. त्याने देखील परमात्म्याचा वर्णन केलं जात असतं आणि त्याच्या परमात्म्याची महिमा प्राप्त होऊ शकते. त्रिष्टुबादी त्रिष्टुबादिना एव हे सगळे त्रिष्टुप इत्यादी छंद आहे. त्रिष्टुबादिन एव ते म्हणून ते सगळे त्रिष्टुप इत्यादी छंदाने नावाने प्रसिद्ध काय ऐंद्रम प्राणम परमेश्वर सहितम वायू. ऐंद्रम म्हणजे इंद्रामध्ये असणारा प्राणरूपी वायुदेव आणि त्या परमेश्वराबरोबर असणारा प्राणाला वायुदेवाला परमेश्वरासहित असणाऱ्या परमात्म्याला त्यांनी पाहिलं. ऐंद्रम प्राणम परमेश्वर सहितम वायू प्राणेन मनसा आणि मग प्राण मनाने युक्त असतं. मनाने म्हणजे रुद्राधिकारी मनसाच्या अभि मनसांच्या बरोबर मनसा अभिमान रुद्राधिकांचा अभि इष्यमानो अभ्यस्यमान अभि म्हणजे सर्वतः इष्यमान म्हणजे प्रशंसा केला जाणारा मला पाहिजे पाहिजे अशा रीतीने सगळेजण म्हणजे त्या प्राणादेव म्हणजे वायुप्राण वायुदेव मनाने सही युक्त असणारा प्राणांचा अधिपती म्हणजे परमेश्वर त्या ठिकाणी प्रार्थना इच्छमान अभि इच्छमानो अभ्यस्यमान म्हणून सगळीकडून त्याची अपेक्षा केली जाते म्हणून अभ्यस्यमान म्हणून अभ्यास होऊन अभ्यास हे शब्द ब्रह्मसूत्रामध्ये देखील अभ्यास हे शब्दाने काय सांगितलं ते श्रीश्वर म्हणून अन्य सद्रूप प्राणेन मनसा च अभि इच्छमानो अभ्यस्यमान प्राणाला बरोबर घेऊन सगळेजण स्तुती करायला म्हणून अभ्यास हा सगळ्यांना लागले. नुसतं एकदाच नाही. तृतीय अतिशय इति सूत्रकारात अकारस्य इकार अभि इष्यमान अभि अस्यमान तर इष्यमान झालेला तृतीय अतिशय होता आ ई तिसरा अक्षर असं कडने ई वापरलेला आहे. इष्यमान म्हणलेला आहे. अस्यमानाने
अभि अस्य इष्यमानः अश्यमानः तर इष्यमानः केलेला मथनात् मिथिलो जातः सहनात् सिंह उच्यते मथन केल्यामुळे मिथिला झालं. काय आणि मथनात मथनात मिथिलो जात सहनात सिंह होत सहन करणे